शुभजल क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओजसाठी बेल आयकॉन प्रेस करा। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही नवीन चेहरे बघायला मिळणार आहेत। तर चला ओळख करून देते। हॉस्पिटलमधून घरी आल्याच्या नंतर भरपूर असे पाहुणे मला भेटण्यासाठी येत आहे, माझ्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी येत आहे। सुरुवातीला माझी छोटी बहीण येऊन गेली, ती आली तेव्हाचा व्हिडिओ तर मी तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे। तिचे मिस्टर देखील आलेले होते, म्हणजे 1-2 टाईम त्यांचा चक्कर झालेला। ती जेव्हा आली तेव्हा खूप सर्व खायला घेऊन आलेली, स्वीट्स वगैरे, संगमनेरची फेमस भेळ, आणि जाताना मला पैसे देखील देऊन गेली होती। छोटी असून देखील मला पैसे देऊन गेली होती। त्यानंतर माझे मावस भाची साहेब आणि त्यांची वाईफ म्हणजे मेघा, जी तुम्हाला आत्ता व्हिडिओ दिसते, तर ते दोघे येऊन गेले। तर हे दोघे माझ्या शेजारीच राहायला आहेत, त्यामुळे वरच्यावर त्यांचा एखादा चक्कर माझ्याकडे होतच असतो। ज्या दिवशी ती मला भेटून गेली ना, त्या दिवशी ती मला खायला वगैरे घेऊन आलेली होती, साडी वगैरे आणलेली होती तिने, आणि तिचा एखादा चक्कर माझ्याकडे होतच असतो। तिचा हा छोटा मुलगा आहे आदेश, इतका नटखट आहे ना, येतो तेव्हा काही ना काही काम वाढवून ठेवून मला निघून जात असतो, वैताग देतो सारखा इकडे आल्याच्या नंतर, पण मग भारी वाटतं। शुभमला तर प्रत्येक वेळी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघतातच, तर त्यांचे मम्मी पप्पा देखील दोघेही जण मला भेटण्यासाठी येऊन गेले होते, म्हणजे माझ्या छोट्या नणंदबाई आणि त्यांचे मिस्टर स्वीट्स वगैरे घेऊन आलेले होते। त्यांचा व्हिडिओ मला घेता नाही आला, भरपूर जणांचा व्हिडिओ मला घेता नाही आला, म्हणून मग ह्या व्हिडिओमध्ये मी ना जेवढे जण येऊन गेलेत ना, ज्यांच्या क्लिप्स मला घेणं पॉसिबल झालं त्यांच्याच क्लिप ॲड केल्या आहे। आता सध्या तुम्ही ज्यांना व्हिडिओमध्ये बघताय, तर हे माझ्या मिस्टरांचे मावस भाऊ आहेत आणि माझ्या मिस्टरांच्या बहिणी साहेब, तर हे दोघे खास सिन्नरवरून आलेले होते भेटण्यासाठी। भाऊजींचा तर वरच्यावर चक्कर होतच असतो, पण आज ते दोघे जोडीने आले होते मला भेटण्यासाठी, आणि यांचा स्वभाव एवढा छान आहे ना, म्हणजे खूप मजाक मस्ती टिंगलटवाळी करतात ते, माझी तर एकदमच जास्त। येताना त्यांना रस्त्याने पाऊस लागला, त्यामुळे मग माझ्यासाठी खायला घ्यायला ते कुठे थांबले नाही। मग घरी आल्यावर त्यांनी मला पैसे देऊन टाकले आणि मग आता निघायच्याच तयारीत होते, कारण 4 वाजत आलेले होते घरी, पण त्यांची मुलं वाट बघत होती। ते येऊन गेल्याच्या नंतर माझे एक फ्रेंड आलेल्या, ज्यांना तुम्ही खूपदा माझ्या व्हिडिओमध्ये बघितलेला असेल, आणि जे जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांना तर माहितीच असेल। मी इथे काजलताईंची इथे या आहेत दीपालीताई। आधीच्या माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये देखील यांचा एक व्हिडिओ आहे, आणि जे कोणी जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी ओळखलेलं असेल। आधी त्या माझ्या शेजारीच राहायला होत्या, पण आता इथून दुसरीकडे शिफ्ट झाल्या। वेळात वेळ काढून माझ्यासाठी आल्या होत्या त्या, माझ्या सर्जरीचं त्यांना माहीत होतं। त्यांच्या मागे देखील जराशी गडबड चालू आहे, तरी पण मग त्या आल्या, येताना मुलांसाठी चॉकलेट्स वगैरे घेऊन आल्या। गडबडीत असल्यामुळे मग जास्त काही वेळ त्या थांबल्या नाहीत। आणि आता जे तुम्ही बघताय, तर ही जी पर्सनॅलिटी आहे, तर ही खास येवल्यावरून मला भेटण्यासाठी आली। आपले सबस्क्रायबर देखील आहेत, सबस्क्रायबर तर नंतर, पण सर्वात आधी ते माझे फ्रेंड आहेत, आणि 6-7 वर्षांची ओळख आहे। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ते सर्वांचे अण्णा आहेत, आणि माझे मुलं, मी, माझे मिस्टर, आम्ही सर्व देखील त्यांना प्रेमाने अण्णाच म्हणतो। आणि येताना भरपूर काही घेऊन येत असतात ते, नेहमीच जेव्हा येतात तेव्हा। आत्ता 1.5-2 वर्षानंतर आम्ही भेटतोय, तर माझ्या मुलांसाठी असे छोटे छोटे कप त्यांनी आणलेले होते, किती क्यूट आहेत। आणि हे बघा, छोटीशी किटली आहे, छोटी कप बशी आहे। येवल्याचा फेमस भेळभत्ता देखील आणलेला होता, आणि सावजी काळा मसाला देखील आणलेला होता। नेहमी ते जेव्हा येतात त्यावेळी ह्या 2 गोष्टी तर फिक्सच असतात, मसाला आणि भेळ नेहमी आवर्जून आठवणीने घेऊन येत असतात। मुलांसाठी छान छान हे असे क्यूट छोटे छोटे कप वगैरे त्यांनी आणले, युनिक होते जराशे। आणि या अण्णांविषयी सांगायचं झालं तर खूप इमोशनल पर्सनॅलिटी आहे, खूप लवकर एखाद्याशी अटॅच होता इमोशनली। ते आल्यानंतर थोड्या वेळ गप्पा वगैरे झाल्यानंतर चहा पाणी झाला। हा माईक देखील त्यांनी आणलेला होता, पण मग माझ्या मोबाईलला हा कनेक्टच झाला नाही, त्यामुळे मग मी पुन्हा त्यांना रिटर्न दिला। चहा वगैरे झाल्याच्या नंतर थोड्या वेळाने ते या तिघांनी जेवणं केली, मला भूक नव्हती म्हणून मग मी नाही जेवले। जवळच कढी भेळ छान मिळते आमच्या घराजवळ, तर ती पार्सल मागवली आणि मग या तिघांनी मिळून खाल्ली। जेवणं वगैरे झाल्याच्या नंतर पुन्हा थोड्याशा गप्पा झाल्या, इकडचं तिकडचं बोलणं झालं, चौकशी झाली, आणि मग नंतर ते घरी जाण्यासाठी निघाले, कारण वेळ होत होता, अंधार पडत होता, पावसाचं देखील वातावरण झालेलं होतं, आणि त्यांना लांब जायचं होतं। ते बाईकवर आलेले होते, यातने देखील ते पावसात भिजत आले, म्हणून म्हटलं जाताना तरी लवकर जा। आणि नक्कीच त्यांना देखील हा व्हिडिओ बघून छान वाटेल, इमोशनल होतील ते, मला माहिती आहे। तुम्ही सर्वजण आलात, खरंच मनाला खूप छान वाटलं। या व्हिडिओच्या माध्यमातून देखील मी तुम्हाला सर्वांना थँक्यू बोलेल। तुम्ही सर्व आपुलकीने माझी विचारपूस केली, मला भेटण्यासाठी आलाच, खरंच मनाला खूप समाधान वाटलं। होप सो आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल अशी आशा करते। आणि जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। इथपर्यंत आलाच आहात तर व्हिडिओला लाईक करा, एक छानशी कमेंट करा, कारण मी असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते।
अशा छान छान मुवमेंट नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणारच आहेत. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.